नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चॉकलेट हे सर्वांनाच आवडतात आणि आपल्याकडे हे वाढदिवसाला किंवा आता रक्षाबंधन येत आहे किंवा दिवाळीला हे आपण एकमेकांना देऊही शकतो। सेलिब्रेशन बाहेरून घेण्यापेक्षा हे घरी बनवले तर आपल्यालाही त्याचा फार आनंद होईल। त्याकरता मी हे घेतलं आहे मिल्क चॉकलेट 1 कप आणि डार्क चॉकलेट 1 कप आणि बाकी हे काय आपल्या आवडीप्रमाणे ड्राय फ्रूट्स घ्यायचे आहेत। मी इथे घेतलेत काजू, बदाम आणि अक्रोड आणि हे माझ्याकडे रॅपिंग आहे। तर हे मी चॉकलेट हे बघा व्हॅनिलियर कंपनीचे आहेत, ते मी घेतलेले आहेत। आता आपण हे चॉकलेट वितळवून घेऊया दोन्ही एकत्र करून। तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीज आहे, त्याच्या बाजूला एक सबस्क्राइबचा आयकॉन आहे, तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। ते क्लिक करून सोडून नाही द्यायचं आहे, लगेच एक घंटीचं चिन्ह येतं, तुम्हाला त्यावरही क्लिक करायचं आहे। ते केल्याने काय होतं, मी जे हे व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि माझा व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल आणि बघून झाल्यावर तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण जरूर करायचं आहे। आता आपण हे चॉकलेट वितळायला सुरुवात करूया। तर हे बघा इथे मी एका टोपात पाणी तापत ठेवलं आहे। हे ओव्हनला पण आपण वितळवून घेऊ शकतो, पण ज्यांच्याकडे ओव्हन नसेल त्यांच्याकरिता मी सांगते। हे बघा टोपात मी अर्धा टोप पाणी ठेवलं आहे आणि हे वरचं भांडं मोठं पाहिजे खालच्या भांड्यापेक्षा, म्हणजे हे भांडं खाली पाण्यात नाही टेकलं पाहिजे। आणि आता आपल्याला हे दोन्ही चॉकलेट एकत्र करून छान वितळवून घ्यायचे आहेत। पूर्ण लिक्विड झालं पाहिजे त्याचं। गॅस मध्यम करते मी, पाणी उकळायला मोठा केलेला तो। आणि हे बघा लगेच असे ओलसर व्हायला सुरुवात झाली आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा किती सोपं आहे। आता हे आपण पूर्ण चॉकलेट वितळवून घेऊया। हे बघा अगदी 5 मिनिटात आपले दोन्ही चॉकलेट छान वितळलेले आहेत। आता आपण मोल्डमध्ये हे भरून घेऊ। आता हे बघा हे माझ्याकडे एक सिलिकॉनचा मोल्ड आहे आणि एक हा साधा आहे बदामच्या शेपचा। आता आपण हे चॉकलेट मोल्डमध्ये भरून घेऊया। आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकण्याकरता आपण हे अर्ध भरायचं आहे। हे बघा मी हे मोल्ड पूर्ण अर्ध भरून घेतलंय। आता आपण यात हे एक घालूया। आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट घालू शकतो किंवा मिक्सरला असं उबडधोबड वाटून तेही आपण घालू शकतो। हे बघा हे आपण असेच प्लेन बनवूया। आता यावर पुन्हा आपल्याला चॉकलेट टाकून घ्यायचं आहे। असे मी हे सगळे मोल्ड भरून घेते। हे बघा आपला मोल्ड हा पूर्ण भरून झाला आहे। हा असा टॅप करायचा आहे, म्हणजे काही बबल्स असतील ते निघून जातील। आणि आता आपल्याला हा फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे, एक 15 ते 20 मिनटं ठेवायचा आहे। आता त्याचप्रमाणे मी हाही मोल्ड भरून घेते आणि मग फ्रीजरमध्ये ठेवते। तुमचं चॉकलेट जर घट्ट व्हायला लागलं तर पुन्हा आपण त्या गरम पाण्याच्या टोपावर ठेवायचं, म्हणजे ते पुन्हा वितळतं। हे बघा यात पण मी असे काजू अक्रोड असे टाकते, आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला टाकायचं आहे।
बघा घरच्या घरी किती छान चॉकलेट होतात आपले ते आणि भरपूर होतात. हे बाकी मी 3 हे असेच ठेवणार आहे प्लेन. हे बघा इथे 15च मिनिटात आपले चॉकलेट एकदम छान झालेले आहे. आपण हे काढून घेऊया. बघा इथे तुम्ही बघू शकतात किती छान मस्त चॉकलेट झालेले आहेत. बघा अतिशय सुंदर चॉकलेट झालेले आहेत. किती घरच्या घरी सोपे आहेत हे. आणि मी तुम्हाला इन्स्टंट पण नंतर दाखवणार आहे. हे बघा मस्त चॉकलेट झालेले आहेत. तुम्ही हे कोणाला बर्थडेला गिफ्ट पण देऊ शकतात, रक्षाबंधनलाही देऊ शकतात. आता हे बघा आपण हे रॅप करून घेऊया. हा माझ्याकडे पेपर आहे. तसे आपण असेही रॅप करू शकतो. हे बघा किंवा मग असे पण करू शकतो. हे बघा आहे की नाही मस्त चॉकलेट. हे मग असं उलटं ठेवायचं आणि याला असं रॅप करायचं. बघा किती छान चॉकलेट तयार झाले आहे. हे बघा मस्त आपले चॉकलेट तयार झाले आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा. हे बघा कोणाला गिफ्ट देताना अशा पिशव्या पण बाजारात मिळतात. ह्या पिशवीमध्ये असे घालून आपण गिफ्ट देऊ शकतो. अतिशय सुंदर वाटतात हे. हे तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.